आज मुंबईमध्ये असलेल्या एका फंक्शनमध्ये महाराष्ट्राचे आयटी मिनिस्टर आशिष शेलार सरांकडून मला टेक क्रिएटर ऑफ द इयरचा नॉमिनी असल्यामुळे सन्मानित करण्यात आलं। तर नमस्कार मंडळी, मी नगरचा विशाल, सध्या बनलोय मुंबईचा विशाल। सकाळी लवकर उठून मुंबईला गुड मॉर्निंग म्हटलं आणि पोहोचलो ब्रेकफास्ट करायला। गव्हर्नमेंटचा हा फंक्शन इव्हिनिंगला असल्यामुळे आमच्याकडे अख्खा दिवस शिल्लक होता, त्यामुळे मुंबई फिरायचं ठरवलं। पण त्यात माझ्या रूमची की डिॲक्टिव्हेट झाली होती, त्यामुळे लिफ्ट वरती जातच नव्हती। त्यामुळे पुन्हा मधून नवीन की घेतली आणि नवीन कपडे घालून आम्ही निघालो जिओ वर्ल्ड सेंटरला। काही जणांना इथे शॉपिंग करायची होती, तोपर्यंत म्हटलं आपण ऍपल स्टोअर मध्ये जाऊ। घ्यायचं तर काही नव्हतं, पण जोपर्यंत आपण एखादी वस्तू पाहत नाही तोपर्यंत ती घेण्याचं मन सुद्धा करत नाही। त्यामुळे जे प्रोडक्ट आवडले त्यांना ऍड टू कार्ट केलं आणि म्हटलं नेक्स्ट टाइम आल्यावरती घेऊ। त्यानंतर आम्ही पोहोचलो फोनिक्स मॉलला बॉलिंग गेम खेळायला। गेल्या तर त्यांनी आमचे शूज घेऊन त्यांचे शूज घालायला दिले। मी तर आयुष्यात पहिल्यांदा हा गेम खेळत होतो, त्यामुळे पहिल्यांदा मित्रांकडून समजून घेतलं की नेमका हा गेम खेळायचा कसा। देवाला म्हटलं आशीर्वाद द्या, त्यानंतर देव म्हणले आणि त्यानंतर पहिल्याच ट्राय मध्ये मी 10च्या 10 पिन पाडल्या। हा गेम खेळून झाल्यावरती आम्ही पोहोचलो आमच्या हॉटेलला आणि दुपारचा लंच करून अवॉर्ड फंक्शन साठी रेडी झालो। त्यानंतर कॅब मध्ये बसून आम्ही सगळे क्रिएटर्स निघालो बीकेसी कडे, कारण हा फंक्शन तिथेच होता। आम्हा सगळ्यांना व्हीआयपी एंट्री होती, पण चेक इन मॅन्डेटरी असतं। त्यानंतर आपला आयडी कार्ड घेऊन मी आतमध्ये एंट्री केली। महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आज आपल्याला इथपर्यंत बोलवलंय हे खरं तर तुमच्यामुळे आणि मला मॅनेज करणाऱ्या निकपॅट मीडिया या इन्फ्लुएन्सर मार्केटिंग एजन्सीमुळे शक्य झालं, त्यामुळे तुमचे मनापासून धन्यवाद। फंक्शन सुरू होण्यासाठी आणखी वेळ होता, तोपर्यंत क्रिएटर सोबत गप्पा मारत बसलो। येथे खूप मोठमोठे क्रिएटर्स होते। जेव्हा मी व्हिडिओ बनवत नव्हतो तेव्हा मी त्यांचे व्हिडिओज पाहायचो आणि आज मी त्यांच्या सोबत आहे। या कार्यक्रमाची सुरुवात तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती, पण तिसऱ्या दिवशी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते आशिष शेलार। डिजिटल क्षेत्रात चांगली कामगिरी बजावणाऱ्या क्रिएटर्स आणि खेळाडूंसाठी हा अवॉर्ड फंक्शन ऑर्गनाइज करण्यात आला होता। त्यानंतर थोड्याच वेळात आपल्या नावाची अनाउन्समेंट झाली। टेक क्रिएटर ऑफ द इयर कॅटेगरी मध्ये विशाल शिंदे MKC टेक यांना मी मंचावर आमंत्रित करते। विशाल शिंदे। जेव्हा मुंबईमध्ये महाराष्ट्र सरकारकडून मला हा सन्मान मिळाला, हा क्षण माझ्यासाठी खरंच खूप खास होता। त्यानंतर सगळ्या डिजिटल स्टार आणि प्रमुख पाहुण्यांसोबत एक छान फोटो सुद्धा काढला आणि शेवटी हा कार्यक्रम येथे संपला, पण आपले व्लॉग्स येथे संपणार नाहीत, त्यामुळे आताच आपल्या पेजला फॉलो करून ठेवा।